योगेश दादा कदम, उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर केनी साहेब, केंद्रे मॅडम, तालुक्याचे तालुका प्रमुख प्रतापसिंग घोसाळकर, आमच्या विभागाचे विभाग प्रमुख संजय दादा शेडगे, रेवाणी साहेब आणि रटाडे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व शिवसैनिक, सर्वप्रथम सर्व आलेल्या शिवसैनिकांचं स्वागत करतो. गेल्या निवडणूक पाहिला तर मोठे चॅलेंज आपल्याकडे होतं. बघितलं तर गावागावामध्ये एवढं वातावरण तयार होतं की निवडून येणार, हे येणार, निवडून ते येणार. आमच्या गावामध्ये पाहिलं तर मोठे चॅलेंज होतं, मायनस मध्ये होतं. पण योगेशदादांनी एक शब्द दिला होता. त्यांनी सांगितलं तुम्ही इकडे आहात, प्रतिष्ठानकडे आहात, तिकडे आहात, कुठे असू दे, पण आम्ही सांगितलं आमच्या बूथवर 100% तुम्हाला लीड देणार आणि आम्ही 184चा आम्ही योगेशदादांना लीड दिला. म्हणजे खूप मोठे चॅलेंज होतं. कितीतरी आम्हाला सामाजिक किंवा सर्व बर्धन आले होते, पण आम्ही शब्द दिला 100% काही होते. पण आमच्या सर्व ग्रामस्थांनी त्यांना एवढं सांगितलं की दादानी आपल्याला आज बघितलं तर सर्व लोक मुंबईला गाव खाली होते, पण MIDC किंवा लोकांना रोजगार आणण्याचं एकमेव मंत्री पुढील 25 वर्षाचा विचार करणार तर एकमेव मंत्री असेल तर योगेश दादा. त्याच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवाने आपण मतदान करायचं, कुणाला तरी मतदान टाकून आपलं मतदान खराब करायचं नाही. आणि तसा विश्वास ठेवून सर्वांनी चांगलं मतदान केलं. आमच्या या देवारा विभागाचं सर्वांचं धन्यवाद मानेन. आणि आता येणारी ग्रामपंचायत निवडणूक आहे, आम्ही विरोधकच ठेवला नाही. आमच्यामध्ये 100% जो आमचा ग्रामपंचायतचा सरपंच होणार आहे तो आपल्या शिवसेनेचाच होईल असं सर्वांना आणि व्यासपीठाला सुद्धा आश्वासन देतो, शब्द देतो आणि आयोजकांनी बोलण्याची संधी देतील. तर यांचं धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.